आयडेंटिफाय टेन्स ऑफ सेंटेन्स. तुम्हाला एक वाक्य दिलेलं असतं आणि वाक्यातील तुम्हाला काय करायचं असतं, वाक्य जे दिलेलं असतं तुम्हाला आयडेंटिफाय टेन्स नावाचा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला असतो. एकदा मी लिहितो, आयडेंटिफाय टेन्स ऑफ द सेंटेन्स. तुम्हाला मित्रांनो माहिती आहे 12 प्रकारचे जे टेन्सेस आहेत त्याबद्दल तुम्हाला काय केले, पूर्ण स्ट्रक्चर जे फॉर्म्युलाज तुम्ही वर्षभर शिकलाय त्याबद्दल लक्ष द्या. एकदा त्याला नजरेखालून घाला मित्रांनो, कारण तर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारला जातो. सगळे फॉर्म्युलाज आपल्याला पाठ असतील. जर तुम्हाला आता फॉर्म्युला पाठ नसतील तर विद्यार्थी मित्रांनो आता यामध्ये वेळ घालू नका, कारण ही जी वेळ आहे, पेपर आपला 7 तारखेला आहे, त्याच्यानुसार तयारी करायची आहे. म्हणून तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल किंवा लेक्चर पाहायचं असेल तर माझ्या दुसऱ्या लेक्चरमध्ये जे 1.5 तासाचं लेक्चर आहे त्यामध्ये पूर्णपणे टेन्सेसचे जे फॉर्म्युलाज वगैरे तुमच्यासाठी रेफर केलेले मी आहेत. तेव्हा आपण काय करा, त्या पर्टिक्युलर दिलेल्या व्हिडिओमध्ये काय करावा तुम्ही पहा आणि आयडेंटिफाय टेन्स ऑफ सेंटेन्स नावाचा हा जो प्रकार आहे याच्यावर तुम्हाला 100% मार्क मिळाले पाहिजे अशा हिशोबातून तयारी करावा. जे विद्यार्थ्यांना याचे सूत्र वगैरे माहित आहेत अशा विद्यार्थ्यांना बरोबर आयडिया लागते. परंतु तुम्ही एक लक्षात घेऊ शकता मित्रांनो, मी तुम्हाला सांगू शकतो ज्या याला मी तुम्हाला काही ट्रिक देऊ शकतो याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की ट्रिक देताना मला एकच तुम्हाला सांगावंसं वाटेल मित्रांनो की आयडेंटिफाय द टेन्स मध्ये आपण काय करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, जर वाक्यामध्ये सब्जेक्ट असेल, नंतर व्हर्ब असेल V1 आणि नंतर जर ओ असेल तर ओळखून घ्यायचा हा कोणता सिंपल प्रेझेंट आहे. याचबरोबर याला जर ES, ES, IS जरी प्रत्यय आला असेल तर आपण याला विचार करू शकतो की हा दिलेला वाक्य कोणत्या काळामध्ये आहे, ते म्हणजे सिंपल प्रेझेंट मध्ये आहे. मित्रांनो एक सांगू शकतो, तुम्ही जर वाक्यामध्ये वॉज किंवा वेअर असेल, त्याचबरोबर वाक्यामध्ये आपण वॉज वेअर असेल, V1 ING असेल, वॉज वेअर असेल, त्याला काय करायचंय, कंटिन्यू पास्ट टेन्स असं कन्सिडर करायचं वॉज वेअर असेल तर. जर आता हे काय करणार, एम इज आर असेल तर मग काय करणार, एम इज आर V1 ING असेल तर मित्रांनो ह्याला काय करायचं, कंटिन्युअस प्रेझेंट कन्सिडर करायचं. मित्रांनो मी तुम्हाला सांगू शकतो की जर उदाहरणार्थ वाक्यामध्ये काय असेल, हॅव किंवा हॅज जर असेल आणि V3 दिलेलं असेल मित्रांनो, तर मग काय करणार, याच्यामध्ये आपण समजणार आहात की हे दिलेलं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, ते आहे परफेक्ट पास्टचं. तर या उलट जर वाक्यामध्ये हॅड असेल तर आपण काय कन्सिडर करणार आहोत, वाक्य हॅड आणि V3 असेल तर वाक्य कोणतं असेल, पूर्ण भूतकाळाचं असेल. ह्या पद्धतीने मित्रांनो एक थोडक्यात सांगायच्या शॉर्ट ट्रिक्स म्हणजे या पद्धतीचं वाक्य आपल्याला प्रश्नात बरेचदा परीक्षेमध्ये विचारलं जातं, तेव्हा हे सूत्र आपल्या लक्षात असले पाहिजेत. त्यामुळे परफेक्ट कंटिन्युअस जेव्हा असेल तर लक्षात घ्यायचं, जर उदाहरणार्थ मी तुम्हाला ते पण सांगून देतो जेणेकरून आपले सगळे टेन्स कव्हर होतील. त्यामध्ये मित्रांनो हॅज किंवा हॅव असेल आणि त्याचबरोबर बीन असेल दिलेलं मित्रांनो आणि V1 ING असेल तर ओळखून घ्यायचं दिलेलं वाक्य कोणत्या काळामध्ये आहे, चालू पूर्ण वर्तमान काळातलं आहे, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. जर या हॅज आणि हॅवच्या जागेवर जर हॅड असेल तर काय करणार आपण, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर मित्रांनो ह्या पद्धतीने जे टेन्सेस असतील याच्यावरती मार्क पण आपल्याला मिळाले पाहिजे अशा हिशोबातून करावा. जास्त माहितीसाठी तुम्हाला या टेन्ससाठी तुम्ही 1.5 तासाचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये जवळपास सगळं ग्रामर कव्हर केलंय, ते पहा. पण मी म्हणेल त्यामध्ये जास्त वेळ घालू नका. आपण काय करा, जे काही प्रश्न तुम्हाला दिलेत एक 1 मिनिट 1 मार्क हेच फक्त व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला ते मार्क कव्हर होतील. वेळ मिळाला तर नंतर ते व्हिडिओ पाहावात आणि आपलं जे आवडतं चॅनल आहे मिस्टर ब्लेस याला काय करा, आपण सबस्क्राईब करावा. थँक्यू.